सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या मारहाण आणि लुटमारीच्या प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणातील एक मुख्य आरोपी भिवंडी येथील सराईत गुन्हेगार असून तो अद्याप फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहे। याबाबत पोलीस उपायुक्त डॉक्टर DS स्वामी यांनी अधिक माहिती दिली आहे। भावली धरण भागात पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर काही समाजकंटकांनी हल्ला करून मारहाण व लुटमार केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत विविध ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या गुन्ह्यातील एक आरोपी हा भिवंडी येथील सराईत गुन्हेगार असून तो सध्या फरार आहे। त्याला अटक करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्यालाही ताब्यात घेतलं जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी संवेदनशील पर्यटन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टर DS स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ग्रामीण पोलीस उपायुक्त डॉक्टर DS स्वामी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळे इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचा 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।